ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सौरभ, आर यू ड्रंक? आणि अशा परिस्थितीत तुम्ही तिथे गेला होतात? फक्त माझ्या बाळांना बघायला गेलो होतो. ते झोपले होते असे आणि पण मग अवंतिकाच्या ओरडण्याचा आवाज काय येत होता? आय डोंट नो, मी फक्त माझ्या बाळांना बघितलं आणि तसंच परत आलो मामा. आणखी काय तुम्ही यांच्या समोर मला विचारणार? काय तमाशा आहे? तमाशा आहे का? सौरभ, तुम्ही अवंतिकाशी काही वावगत नाही ना वागलात? Mama, she is my wife. Mama, she is my wife, and I can't touch her, Mama. Don't you understand? ती तिकडे राहते. I can't touch her, Mama. I can't. दुखतंय का ग? अवी, तू प्लीज सांगशील काय झालं? अवी, मला नाही सांगणार? सौरभ आला होता आणि 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 त्यांनी मला व्हॉट? अवी, डोंट टेल मी. तुला लागलं कसं मग? मी विरोध केल्यावर मला मला ढकलून दिलं. शी,
होतं असं वागेल असं वाटलंच नव्हतं ग. आता तो असंच वागणार अंशू, आता तो असंच वागणार. अवी पण जर का असं चालू राहिलं ना तर इट इज व्हेरी डेंजरस फॉर यू टू स्टे हिअर. अगं किती रक्त वाहिलं, किती मोठी जखम आहे ती. मनाने झालेल्या जखमेपेक्षा मोठी नाहीये ग. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके अवी नको रडू तू. अरे पण वर्कर्सना पैसे देणार कुठनं? पेमेंट तर आली पाहिजेत ना. नाही तोपर्यंत कामं बंद ठेवा. हो नाही मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे. काय झालं बाबा? काही नाही रे, मोठ्या थाटात उद्घाटन केलं आणि अनाउन्समेंट केली त्या IAS अधिकाऱ्यांसाठी कॉलनी बांधायची म्हणून, आणि आता पैसे नाहीत म्हणून कामं बंद पडली. म्हणजे आपल्या मागचं नष्टचर्य अजून कमी झालेलं नाहीये तर? अनिश, नाव आय एम लिटिल वरीड. आपल्यावर ही अशी वेळ कधी येईल असं वाटलं नव्हतं मला. डोंट वरी पापा. माझ्या पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मी सुद्धा थोडंसं दुर्लक्ष केलं कामाकडे. बट नाव आय विल कॉन्सन्ट्रेट ऑन माय वर्क. तुझी आई पण तेच म्हणत होती, पण मी तिची थट्टा केली. कशाबद्दल? अरे मी कधी पैशाचं प्लॅनिंग केलंच नाही. हातात सतत पैसा होता, तो एक तर खर्च तरी केला, नाही तर प्रोजेक्टमध्ये तरी लावला. आता ही इमर्जन्सी आली आहे तर काय करायचं? डोंट वरी पापा, सगळं ठीक होईल. बघ, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते निधीला कळता कामा नाहीत. पापा कम ऑन. आता निधी इज अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. बघ, आता पुढच्या आठवड्यात जेव्हा मी मुंबईला जाईन पुलाच्या उद्घाटनासाठी, तेव्हा मी मिनिस्टर साहेबांची बोलतो. लेट्स सी काय होतं ते बघू. आणि पापा मी सुद्धा येईन तुमच्या बरोबर. आता मला सुद्धा या लोकांची ओळखी करून घ्यायला हव्यात. नक्की अनिश. हे पुलाचं काम आहे ना, त्याने आपल्याला खूप प्रसिद्धी मिळेल. मे बी हा आपल्यासाठी टर्निंग पॉइंट असेल. सर, एक्सक्यूज मी सर. हां बोला शेवडे. सर मी कालपासून बघतोय तुम्ही जरा काहीसे अपसेट वाटतंय. काय झालं? नाही तसं काही नाही. काही नाही, पण मी इथला एक छोटासा ऑफिसर आहे. मला हे बोलणं बरोबर नाही, पण तुम्ही जे मैथिली मॅडम जेवढे इनफ, मी तुम्हाला तिच्या घरी जाताना बघितल्या सर. शेवडे तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. असलं काय आणि नसलं काय आम्हाला काय त्याचं. पण सर त्या बाईचं चालचलन काय बरोबर नाही. तुम्ही तिच्यासाठी एवढे अपसेट का? शेवडे स्टॉप इट. तुम्ही गो ना. ओके, फाईल द्यायला आलो. ओके सर. आय वॉज सो स्केअर्ड अनिश. मला त्या माणसाचा इतका तिरस्कार वाटतो. मला कधी कधी समजतच नाही की मी हे सगळं केलंय, हे चूक केलंय का बरोबर. मी आणखी किती सहन करायचंय, काय काय फेस करायचंय. मला मला खरंच कधी कधी खूप वीक. आय कॉल यू बॅक. आय एम सॉरी कालच्या प्रकाराबद्दल. नशीब समजा मी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली नाही. मनात आणलं असतं ना तर मी अशी NC नोंदवू शकले असते की माझ्या नवऱ्याने मला मारहाण केली. हवी मिस्टर सौरभ जागीरदार, यापुढे या खोलीमध्ये पाऊल टाकताना
किंवा स्वतःच्या बायकोच्या अंगाला हात लावताना 100 वेळा विचार करा की याचे परिणाम काय होतील. हल्ली कायदा बायकांना संपूर्ण संरक्षण देतो. मी या क्षणीही तुमच्यावर कारवाई करू शकते. अवी अवी ये. का आले होते सौरभदा? आला होता कालच्या प्रकाराबद्दल माफी मागायला. अवी तुला या सगळ्या प्रकाराचा खूप त्रास होणार आहे का? मला काही त्रास नाही होणार आहे. उलट मीच त्याला त्रास देणार आहे आता. पण त्याआधी मला एक करायला, रादर त्यासाठी मला एक करायला, मला मैथिलीचे डोळे उठायला. अभि काय चाललंय या घरात? काय तुला ना कधीच काही माहिती नसतं. यू आर नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट इज हॅपनिंग इन द हाऊस. कायम आपलं घुम्यासारखं बसून राहायचं, कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. काल रात्री दारूच्या नशेत सौरभदा आउट हाऊस मध्ये गेले होते. काय? आणि दारूच्याच नशेत त्यांनी अवीवर, मला बोलायला पण लाज वाटते. आणि हे सगळं इथेच थांबलं नाही. त्यांनी अवीला ढकलली आणि तिला डोक्याला लागलं. अरे खूप लागलं तिला, किती रक्त येत होतं. दिस इज व्हेरी इंडिसेंट बिहेवियर. काश, काय चाललंय? का वागतोय सौरभदा असा? त्यांच्या वागण्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि हे असं वागणं शेर आहे. आता आपल्यासारख्या लोकांमध्ये आणि त्या झोपडपट्टीमध्ये लोकांमध्ये काही फरक नाही राहिला. आणि हे वागणं त्यांचं पश्चाताप झाल्याचं मुळीच नाही. या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर नक्की, आपल्या दोघांची खूपच घुसमट होती अभि. ऐश, आता मला असं वाटतंय की जर लग्नाआधी मी अवीला सगळं सांगून टाकलं असतं ना, तर खरंच बरं झालं असतं. त्याने काय झालं असतं? अरे अवीच्या जागी दुसरी कोणीतरी मुलगी असती आणि तिने सगळं सहन केलं असतं असं वाटतंय तुला? पण ऐश, असं किती दिवस चालणार आहे? मला नाही सहन होत का आता? तू तू अवीला सांग, सांग परत जा. अभि, हे तू म्हणतोयस? हाऊ कॅन यू इवन थिंक अबाउट दिस? आणि जरी अभि गेली इथून तर काय होणार आहे? सगळं व्यवस्थित होणार आहे? या घरात जे जे काही घडले ते सगळे विसरणार आहेत का? सॉरी, ऍटलिस्ट मी तरी विसरू शकत नाही. बाईसाहेब, बरं वाटत नाहीये का? हो,
डॉक्टरांना फोन करू का? नको. औषधं घेतली? रुक्मिणी तू जा इथून. पण बाईसाहेब, तुला जा म्हणून सांगितलं ना आम्ही. अगं रुक्मिणी जी मम्मा गेल्या ऑफिसला? नाही, आज त्यांची तब्येत बरी नाही. सकाळ धरणं खोलीच्या बाहेर बी पडला नाही, त्यांनी काही नाश्ता बी केला नाही. औषध घेतलं त्यांनी? मी लई विचारलं त्यांना, पण मलाच ओरडल्या. मला म्हणाल्या तू जा इथून. चल तू चल माझ्याबरोबर. काय झालं मम्मा? बरं वाटत नाहीये? त्यांनी विचारलं म्हणून सांगितलं. मम्मा तुम्हाला बरं वाटत नाही तर कुणाला सांगितलं का नाही तो? Who cares anyway? Mama, don't say that. We all care. काय होतंय सांगा? A bit feverish. गोळी घेतलीत? काही खाल्लं? मम्मा, रुक्मिणी काहीतरी खायला घेऊन ये आणि फ्रीज वरती एक डब्बा आहे ना, त्याच्यात तापाच्या पण गोळ्या आहेत, त्या सुद्धा आणते. मम्मा, रुक्मिणी आता गोळ्या आणेल आणि खायला आणेल. ते आधी खाऊन घ्या, मग गोळ्या घ्या. हॅलो, एक मिनिट. हा, कारखानिसांचा फोन आहे. त्यांना म्हणावं आज आम्ही ऑफिसला उशीर येऊ. हॅलो कारखानेस. हा, अश्विनी बोलतेय. मम्मा आज ऑफिसला येणार नाहीयेत. अश्विनी? नाही, त्यांना जरा बरं वाटत नाहीये. जर का काही इम्पॉर्टंट पेपर्स असतील तर घरी पाठवून द्या ना. उद्या येतील कदाचित. बरं वाटलं तर येतील. हा, ओके, थँक्यू. पण आम्हाला आज मीटिंग होती ना. मम्मा, तुम्हाला आणखीन एक्झर्शन करायचंय? तुम्हाला बरं वाटत नाहीये ना, असं काय करताय तुम्ही? हे घे मम्मा. नको अश्विनी, आम्हाला पैसे घ्या ना थोडस. नाही, नंतर घेऊ. गोळी घ्या आधी. गुड. आता बरं वाटेल तुम्हाला. काय ग सुरुची, अशी काय गोष्ट आहे की तुम्हाला फोनवरती नाही सांगू शकत? काय झालं? उर्मी, माझ्या आईबाबांनी माझं लग्न मोडून टाकायचं ठरवलंय. काय? आधीच त्यांचा विरोध होताच आणि आता म्हणे सँडीच्या हातात काहीच फरक दिसत नाही. डॉक्टरही काही सांगत नाहीयेत. उद्यापर्यंत सुद्धा थांबले नाहीत. अरे, आजच सँडीच्या वडिलांना फोन करून सांगून टाकलं हे लग्न मोडलं असं समजा. काय कमाल आहे ग त्यांची. सँडीच्या वडिलांचा चेहरा इतका उतरला होता. डॉक्टर त्यांनाही काही सांगत नाहीयेत. सँडी तर काय अजून थट्टा मस्करीच्याच मूडमध्ये आहे. उर्मी, माझं लग्न खरंच मोडलं तर? हे सुरुची, काय वेड्यासारखा विचार करतेस तू? सगळं व्यवस्थित होईल बघ. मला तरी वाटतं हे सगळं टेम्पररी लेवलवरतीच असेल. आणि तू कधीपासून एवढा विचार करायला लागली सिरियसली? चल, वेडी कुठली, त्याला आपण कॉफी घेऊया. चल. उगाचच टेन्शन नको ग घेऊस तू. आशुताई, मला लई कमाल वाटते तुमची. का ग? अहो, एवढं समज होऊन बी तुम्ही बाईसाहेबांची किती काळजी करता, त्यांची विचारपूस करता. अगं, आजारी माणसाबद्दल असा विचार करायचा नसतो. मम्मांची चूक झाली, कबूल आहे, पण
या सगळ्याचा त्यांना खूपच मनस्ताप झालाय. अशोदे, खरं म्हणजे आम्ही नको माणसाने बोलू नये, पण हा संता गुंता सौरभ दादांनीच करून ठेवलाय. अहो, इतकी वर्ष या घरात काम करते ना, त्यामुळे इथली माणसं कशी बी वागली ना तरी त्यांच्यासाठी जीव लईत उठतो माझा. एका माणसाच्या हट्टापायी समध्या घराचा आनंद हरवून गेलाय.